तर आंदोलनाची सुरुवात तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे. 59 कोटीच्या खड्ड्याचा आपण या ठिकाणी अभिषेक घातला, ह्या रोडचा अभिषेक घातला. आणि आता आजपासून मी असेल, सर्व इंडस्ट्रीतले सर्व पदाधिकारी असतील, सर्व मालक मंडळी असतील, त्याचबरोबर आमचे सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतील, सर्व माता भगिनी मिळून आम्ही आजपासून प्रत्येक गाव या ठिकाणी साखळी उपोषण करणार आहे. सिन्स आम्ही लोक हेवी इंडस्ट्रीजमध्ये तर आम्हाला रोड पुन्हाच आम्हाला सगळं ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं. सो आमचा रॉ मटेरियल घेण्यामध्ये पण आम्हाला प्रॉब्लेम होतो. रोज शिफ्टमध्ये लोक एक एक दीड तास लेट येतात. तर इंडस्ट्रीला सगळ्या दृष्टिकोनाने लॉस आणि म्हणून आहे ना इंडस्ट्री इथून बाहेर पडण्याच्या मार्गावर. तवडिकेवर होकल या फाट्यावर देखील महिलांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. महिला त्या जागेवर मृत्युमुखी पडलेल्या आहेत. तर त्यामुळे काय होतं, ज्या घरामध्ये उभारी ही महिला घेत असते आणि जर ती महिलाच जर नसेल तर ते घर पूर्णपणे बरखास्त होतं किंवा उद्ध्वस्त होतं. तर या गोष्टींसाठी महिला वेळेवर जाणं, वेळेवर येण्यासाठी रस्ते असतील किंवा ट्रॅफिक असेल याची छानपैकी उपाययोजना करावी, यासाठी आम्ही गणेश भाऊ बोत्रे यांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देत आहोत. माणूस आपल्या ऑफिसमधून निघाल्यानंतर मोजून 5 मिनिटाच्या अंतरावरती त्याला तात्काळपणे या ट्रॅफिकचा जामचा सामना करावा लागतोय. खरोखर रुग्णवाहिका जर यामध्ये अडकली आणि 1 तासामध्ये त्या रुग्णाला जर उपचार द्यायचा असेल तर कशा पद्धतीने त्या रुग्णाला उपचार मिळणार आणि त्या केवळ हॉस्पिटलमध्ये वेळेवर न पोचल्यापायी त्या रुग्णाचा मृत्यू होईल. खरोखर अशी उदाहरणं अनेकदा बालाजी हॉस्पिटलमध्ये देखील घडलेली आहे. त्याच्यामुळं प्रशासनाने खरोखर गणेश भाऊ बोत्रे यांच्या या साखळी उपोषणाकडे गांभीर्याने बघून HP चौक असेल किंवा मग आमचा एअर लिक्विड चौक असेल, ह्या सगळ्या चौकामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये होणाऱ्या या ट्रॅफिकवरती आपण काहीतरी ठोस उपाययोजना करावी असं मी यांना विनंती करतो. येथील जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी जे आज साखळी उपोषणाचं जे आंदोलन केलेलं आहे याबाबत आपण उद्योजक आणि उद्योजिका म्हणून आपलं काय म्हणणं आहे? उद्योजका म्हणून एकच म्हणणे आहे की महिलांसाठी काही गोष्टी ह्या अत्यावश्यक असतात, घरातल्या किंवा बाहेरच्या. पण जर एखादी महिला घर चालवून जर कुठे कामाला जात असेल तर तिने वेळेवर जाणं आणि घरी वेळेवर येणे हे अपेक्षित असतं. आणि काही वेळेस आमच्या बिरदौडी किंवा होकल या फाट्यावर देखील महिलांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. महिला त्या जागेवर मृत्युमुखी पडलेल्या आहेत. तर त्यामुळे काय होतं, ज्या घरामध्ये उभारी ही महिला घेत असते आणि जर ती महिलाच जर नसेल तर ते घर पूर्णपणे बरखास्त होतं किंवा उद्ध्वस्त होतं. तर या गोष्टींसाठी महिला वेळेवर जाणं, वेळेवर येण्यासाठी रस्ते असतील किंवा ट्रॅफिक असेल याची छानपैकी उपाययोजना करावी, यासाठी आम्ही गणेश भाऊ बोत्रे यांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देत आहोत. नक्कीच चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये समस्याचा पाडा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. त्याबाबत आणखीन आपण त्यांची मतं जाणून घेऊया. सर्वप्रथम आदरणीय गणेश भाऊ बोत्रे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुणे यांनी आज जे साखळी उपोषण केलेलं आहे, या साखळी उपोषणाला आमच्या सर्व सायली फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड ग्रुपच्या वतीनं तसेच आमच्या गावच्या वतीनं मी प्रथमतः आदरणीय गणेश भाऊंना या साखळी उपोषणाला पाठिंबा देतो. आणि या साखळी उपोषणाच्या प्रश्नावरती त्यांनी जे काही वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे, मला एकच छोटंसं उदाहरण सांगावंसं वाटतं. आमचं ऑफिस भांबोली फाट्याला आहे, सायली ग्रुपचं आमचं ऑफिस भांबोली फाट्याला आहे. मला घरून फोन आला होता आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये देहूगावमध्ये पोचायचं होतं. तर अक्षरशः वासुली फाट्यावरून निघत असताना आमचा जो भांबोली फाट्याचा चौक आहे, ह्या चौकातून अक्षरशः गाडी देखील हलत नव्हती. म्हणजे आंबेठाणकडे जाणारा मार्ग देखील चोकअप होता, शिंदे गावाकडे जाणारा, वासुलीकडे जाणारा मार्ग चोकअप होता, इकडे खाली एअर लिक्विडकडे येणारा मार्ग चोकअप होता. थोडंसं तिथून मार्ग काढून मी पुढं आलो, एअर लिक्विडकडून राईट आम्ही जी चौकाकडे जायचं तर एअर लिक्विड चौक चोकअप होता. एअर लिक्विड चौकातून आम्ही कसा तरी मार्ग काढला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. तर खरोखर आम्ही NDRF पाशी गेल्यानंतर NDRF जाम लागलं. म्हणजे अशा पद्धतीची ही परिस्थिती. माणूस आपल्या ऑफिसमधून निघाल्यानंतर मोजून 5 मिनिटाच्या अंतरावरती त्याला तात्काळपणे या ट्रॅफिकचा जामचा सामना करावा लागतोय. खरोखर रुग्णवाहिका जर यामध्ये अडकली आणि 1 तासामध्ये त्या रुग्णाला जर उपचार द्यायचा असेल तर कशा पद्धतीने त्या रुग्णाला उपचार मिळणार आणि त्या केवळ हॉस्पिटलमध्ये वेळेवर न पोचल्यापायी त्या रुग्णाचा मृत्यू होईल. खरोखर अशी उदाहरणं अनेकदा बालाजी हॉस्पिटलमध्ये देखील घडलेली आहे. त्याच्यामुळं प्रशासनाने खरोखर गणेश भाऊ बोत्रे यांच्या या साखळी उपोषणाकडे गांभीर्याने बघून HP चौक असेल किंवा मग आमचा एअर लिक्विड चौक असेल, ह्या सगळ्या चौकामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये होणाऱ्या या ट्रॅफिकवरती आपण काहीतरी ठोस उपाययोजना करावी असं मी यांना विनंती करतो. आमचे लेबर जवळपास 3000 लेबर आहे. टाटा कंपनीमध्ये आम्ही लेबर पुरवतोय किंवा महिंद्रामध्ये पुरवतोय, ॲडविकमध्ये पुरवतोय, बजाजमध्ये पुरवतोय. हे कामगार पुरवत असताना सकाळी ह्या कामगारांची बस जर उशिरा पोचली तर या लोकांना वेळेवर नाश्ता पुरत नाही, वेळेवर नाश्ता मिळत नाही, त्यांचा 1 तास लेट होतो.
पर्यायाने काही कंपन्या त्यांचे पगारामध्ये कपात करतात, काही कंपन्यांमध्ये म्हणजे कपात करत नाही. परंतु जर कपात झाली तर त्यामध्ये कामगारांचा देखील लॉस होतो. आणि कंपनीबद्दल जर बोलायचं म्हणलं तर सकाळी त्यांचा 1 तासाचा प्रोडक्टिव्हिटीचा किंवा त्यांचं प्रोडक्शन 1 तास लॉस झालं तर कंपनीचा देखील खूप मोठा लॉस होतो. त्याच्यामुळं प्रशासनाने ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने दखल घ्यावी आणि काहीतरी आज गणेश भाऊंच्या या अनशनच्या निमित्तानं किंवा उपोषणाच्या निमित्तानं काहीतरी ठोस आम्हाला उपाययोजना करून द्यावी किंवा काहीतरी ठोस आम्हाला पावलं उचलून द्यावी, उपाययोजना करावी अशी मी प्रशासनाला नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, आज तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालात. काय एकंदरीत कंपन्यांना अडचणी या मध्ये येतात आणि त्यामुळे तुम्हाला या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं वाटलं? हा, एक तर्फे तर आपण म्हणतो की 5 स्टार MIDC, पण मूलभूत सुविधांचा अभाव आहे. इथे ग्रामस्थ पण परेशान आहे, एम्प्लॉईज पण परेशान आहे. आम्हाला इनफॅक्ट नवीन लोक अगर आम्ही पुण्यामधून हायर करतो तर आम्हाला तिथे पण प्रॉब्लेम होतो. सो आणि मेन मुद्दा असा आहे की आपल्याला अगर 3 बिलियन इकॉनॉमी बनवायची आहे आणि आपली महाराष्ट्राची नंबर 1 MIDCला सपोर्ट नाही आहे तर कसं पुढे घेऊन जाणार? काय एकंदरीत या संपूर्ण गोष्टींचा काय त्रास खरं तर MIDC कंपन्यांना तुम्हाला होतोय आणि याचा तोटा किती प्रमाणामध्ये तुम्हाला होतो? सर्वात प्रथम रोड. आता रोडवरतून एम्प्लॉईज पण येतात, रोडवरतून आपला ट्रान्सपोर्टेशन पण होता. सिन्स आम्ही लोक हेवी इंडस्ट्रीजमध्ये आहे तर आम्हाला रोडहूनच आम्हाला सगळं ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं. सो आमचा रॉ मटेरियल घेण्यामध्ये पण आम्हाला प्रॉब्लेम होतो. रोज शिफ्टमध्ये लोक 1-1.5 तास लेट येतात. तर इंडस्ट्रीला सगळ्या दृष्टिकोनाने लॉस आणि म्हणून आहे ना इंडस्ट्री इथून बाहेर पडण्याच्या मार्गावर. तर माझं असं म्हणणं आहे शासनाने याच्यावर लक्ष द्यायचं आणि ह्याच्यावरती काम करायला पाहिजे. उद्योगमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्यात त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात किंवा त्यांनी जे सांगितले त्यावर? ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी अनाऊन्स झालेल्या आहे मागच्या 2-3 वर्षामध्ये. तर मी होपफुल आहे की त्यांनी जे अनाऊन्स केलं त्याच्यावरती काही ना काही कार्य करतील ते, असं आहे. आंदोलन करतात आहे काय एकंदरीत आपली भूमिका आहे? कारण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर राज्य सरकार असेल, त्यानंतर विरोधी पक्ष असतील, हे या ठिकाणी पोहोचलेत, मात्र तरीही प्रश्न सुटलेले नाहीत. खरं तर 2 दिवसापूर्वी आणि 2 दिवसाच्या आधी बरेचसे नेते मंडळ या ठिकाणी येऊन गेले, उद्योगमंत्री येऊन गेले. परंतु मला उद्योगमंत्र्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की ही उद्योगनगरी आहे, ही कुठलीही पर्यटन नगरी नाही आहे. त्यामुळे MIDCमध्ये व्हिजिट करत असताना सोमवार ते शुक्रवारमध्ये या ठिकाणी व्हिजिट करणं गरजेचं होतं. तेव्हा त्यांना आता ही जी ट्रॅफिकची परिस्थिती आहे ही त्यांना समजली असती आणि प्रशासनाकडनं कुठलाही घोषणा त्या ठिकाणी केली गेलेली नाही आहे. ज्या ज्या संस्था इन्व्हॉल्व होत्या किंवा जे रोड ज्याच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या कुठल्याही संस्थेने किंवा कुठल्याही त्या डिपार्टमेंटने या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची मोठी घोषणा केलेली नाही. त्यामुळे हे रोड सगळे कागदावरतीच राहणार आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर ते म्हणतात आहे की आम्ही ऐतिहासिक निर्णय या चाकण नगरीसाठी घेतलेत. कोणते ऐतिहासिक निर्णय घेतलेत तुम्हाला वाटतात का ते ऐतिहासिक निर्णय? मला वाटत नाही की कुठलाही ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी कागदावरती आलेला आहे. प्रत्येक ऐतिहासिक निर्णय आम्ही हे करू, आम्ही ते करू असे झालेले आहेत. त्यामुळे निश्चित त्यांनी लेखी स्वरूपात ऐतिहासिक निर्णय सांगावेत, आपण त्याला उत्तरं देऊया. आजचं हे आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे, किती दिवस हे संपूर्ण तुमचं आंदोलन असणार आहे आणि पुढील दिशा कशा पद्धतीने तुमची पुढे असणार? खरं तर आंदोलनाची सुरुवात तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे. 59 कोटीच्या खड्ड्याचा आपण या ठिकाणी अभिषेक घातला, ह्या रोडचा अभिषेक घातला आणि आता आजपासून मी असेल, सर्व इंडस्ट्रीतले सर्व पदाधिकारी असतील, सर्व मालक मंडळी असतील, त्याचबरोबर आमचे सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतील, सर्व माता भगिनी मिळून आम्ही आजपासून प्रत्येक गाव या ठिकाणी साखळी उपोषण करणार आहे. कारण की आमचा सर्वांचा आत्तापर्यंत 20 वर्षामध्ये या ठिकाणी या ट्रॅफिकमुळे जीव गुदमरलेला आहे. उद्योजक म्हणतात आहे की आम्ही सरकारला वेळ दिलेला आहे, परंतु तुम्हाला वाटतं का उद्योजकांनी जी माघार घेतली आहे त्यामुळे जे 20 उद्योजक जाणार होते त्यांनी आता माघार घेतलेली दिसते? ह्याची सर्वाची क्रमवारी तुम्ही पाहिलेलीच आहे. पहिल्या दिवशी उद्योजकांच्या म्हणणे तुम्हीच मांडलं, त्यानंतर उद्योजकांचं म्हणणं समोर आल्याच्या नंतर MIDCतील सर्व अधिकारी असतील किंवा प्रशासन खळबळून जागं झालं. पुन्हा एकदा या ठिकाणी व्हिजिट झाली. व्हिजिटच्या दिवशी आदरणीय उद्योगमंत्री म्हटले की कुठली इंडस्ट्री जाणार नाही, तुमच्याकडे चुकीची बातमी आली. आणि कालच तुम्ही सर्वांनी बातमी पाहिली, बातमी लावली. उद्योजकांनी काल परत अल्टिमेट दिलेलं आहे की 31 तारखेपर्यंत जर खड्डेमुक्त झाले नाही तर किंवा 10 महिन्यामध्ये जर खड्डेमुक्त या ठिकाणी झाले नाही तर आम्ही निश्चित खंडाळा या ठिकाणी जाऊ. त्याची बाईटही तुमच्या सर्वांच्या समोर आहे. आणि त्याचबरोबर आमच्या एका तरुण सहकार्याने त्या ठिकाणी बाईट दिली
की प्रशासन या ठिकाणी आलं, उद्योगमंत्री या ठिकाणी आले, परंतु आमच्या ग्रामस्थांचे प्रश्न कुठेतरी मागे राहिले. आज खरं तर आमच्या ग्रामस्थांचे, आमच्या इंडस्ट्रीचे, आमच्या तरुण मुलांचे शाळेत जात असताना, आमच्या माता भगिनींचे किंवा यांचे 599 जे काही मृत व्यक्ती या रोडला मृत झाले, यांच्या घरच्यांना कुठेतरी न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण रोडला या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही सत्तेत आहात, सत्ताधारी आहात, त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी तुमचं काही बोलणं झालंय का, आणि त्यानंतर त्यांची काय एकंदरीत असेल? खरं तर हे उपोषण किंवा हे आंदोलन हे कुठल्याही पक्षाचं नाही आहे, कुठल्याही घटकाचं नाही आहे. हे आंदोलन आहे इंडस्ट्रीतल्या कामगार वर्गाचं, हे आंदोलन आहे शेतकऱ्याचं, हे आंदोलन आहे गावकऱ्यांचं, हे आंदोलन आहे माझ्या माता भगिनींचं, हे आंदोलन आहे जे लोक ह्या खड्ड्याच्या ह्याच्यामध्ये एक्सपायर झाली, जे मृत्युमुखी पडले, हे आंदोलन त्यांच्यासाठी आहे.